नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज. महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचा दणका. मोळेगाव रोड LPG पंपासमोर रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने येथील नागरिकांनी व्यक्त केला संताप. महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलची टीम पोहोचताच खड्ड्यात मुरुम टाकण्यास सुरुवात. महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलची टीम नागरिकांची मत जाणून घेत असतानाच प्रशासनास आली जाग. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अनेक दिवसापासून नाहक त्रास सहन करावा लागणाऱ्या नागरिकांना तात्पुरता दिलासा. घरकुल, संगमनगर, मुळेगाव तसेच अनेक वस्त्या व हद्दवाढ भागात जोडणारा यल्लम्मा गॅस पंप समोरील प्रमुख रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा. येथून येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून करावी लागते तारेवरची कसरत. महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधींनी वेळीच दखल घ्यावी व येथील नागरिकांना नरक यातनेतून मुक्त करावे, अन्यथा जोपर्यंत हा रस्ता कायमचा दुरुस्त होत नाही, महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल जनतेचा आवाज बनून लढणार. हा यल्लम्मा ॲटो गॅस पेट्रोल पंप आणि मुळेगाव रोडच्या या क्रॉसवरती आपण हे पाहू शकता की नागरिकांची होणारी या ठिकाणी दुरावस्था. सातत्यानं मागच्या 3 दिवसापासून होणाऱ्या संततधार अशा पावसामध्ये आपण पाहतोय की नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यावर येणाऱ्या शाळकरी मुलांना रोज शाळेमध्ये जाण्यासाठी होणारा त्रास, रिक्षा चालकांना होणारा त्रास, त्याच पद्धतीनं दुचाकी वाहनधारकांना देखील याचा त्रास सातत्यानं जाणवतोय. आणि या मुळेगाव क्रॉसजवळ येणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकराज्य न्यूजच्या वतीनं आपण या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. नागरिकांनाच आपण विचारूया. रिक्षाचालक देखील या ठिकाणी दिसत आहेत. आपण विचारू की त्यांना रोजच्या या काय समस्या या ठिकाणी जाणवत आहेत, त्यांच्या अडचणी आपण समजून घेऊयात. काका नमस्कार. तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता? मी 5 वर्ष झालं रिक्षा चालवतो. सातत्यानं तुम्ही याच रस्त्यावरून प्रवास करता का? हो हो. काय अडचणी आहेत की पावसाळ्यातच तुम्हाला या अडचणी जाणवतात? या ठिकाणी पाणी तुंबलेलं दिसतंय. काय वाटतं की महापालिका आयुक्तांनी असेल किंवा येथील प्रशासनानं ही विकास कामं करण्यात कुठेतरी कमी पडलेले आहेत असं वाटतं का तुम्हाला? मला पहिल्यांदा असं वाटतंय की हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्री झाला आहे काय की असं जातात शाळेचे वर्ध्या जाते ह्या रोडवरून. याच्यामधून काय तुम्हाला जाणवलं आहे का महापालिका प्रशासन इथंपर्यंत पोचलं आहे? मागच्या आठवड्यामध्ये आयुक्त साहेबांच्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये सर्वे झालेला आहे. त्या सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं आहे की 3,001 खड्डे या महापालिका क्षेत्रामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतं का 3,000 खड्डे आहेत या सोलापूर शहरामध्ये? जास्त आहेत सर. किती वाटतं तुम्हाला? मला माझ्या अंदाजाने कमीत कमी 10 लाखाच्या पुढे जाईल साहेब हिसाब घातलं तर. इथंच आहेत सर. नाही म्हणलं तर 1,000 इथंच निघतील खड्डे. याचं मुख्य कारण काय वाटतं की या रस्त्यावरून जड वाहनांची देखील वाहतूक होते, रिक्षा देखील या ठिकाणून जातात, अनेक दुचाकी जातात, शाळकरी मुलं देखील सायकलवरती या ठिकाणी जातात. अपघात या ठिकाणी झालेले आहेत का? अपघाताची काही चिन्ह तुम्हाला दिसलीत का? आहेत की सर. परवाच त्या ठिकाणी मॅनेजर यांच्याकडूनही आपण या समस्येचं काय कारण आहे हे त्यांना विचारूया. या सिटीमध्ये आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या सोलापूर शहराचा आणि जिल्ह्याचा विकास झाला आहे का आणि त्यातमध्ये येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊयात. सर, आपण या ठिकाणी मागच्या 10 वर्षाहून अधिक काळ या पंपाचं मॅनेजिंग या ठिकाणी बघताय.
या ठिकाणी पाहायला बघता येत आहे की तुमच्या पंपासमोर देखील या ठिकाणी लाखो लिटर पाणी या ठिकाणी साचले, घाणीचं साम्राज्य आहे, जड वाहनांची वाहतूक होते, अनेक रिक्षा चालक, अनेक लोक आपल्याकडं दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी येत असतात. काय अडचणी आहेत तुम्हाला या खड्ड्यांच्या बाबतीत? काय आहे, येथील जे पाणी आहे ह्या पाणी जायला वाटच नाही आहे. त्यामुळं पाणी काय होतं इथंच थांबत आहे आणि हे लोक फक्त हे बघा, आता बघा तिथं समोर फक्त भर टाकत आहेत, तात्पुरतं त्याचं निवारण करत आहेत. परत थोडं लोड गाड्या इथं जास्त आहेत, ते गेले की परत तिथं खड्डा तसंच राहतं. असं करून आता त्या ठिकाणं खड्डे या महापालिका क्षेत्रामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतं का 3,000 खड्डे आहेत या सोलापूर शहरामध्ये? जास्त आहेत सर. किती वाटतं तुम्हाला? मला माझ्या अंदाजाने कमीत कमी 10 लाखाच्या पुढं जाईल साहेब, हिसाब घातलं तर. इथंच आहेत सर, नाही म्हणलं तर 1,000 इथंच निघतील खड्डे. याचं मुख्य कारण काय वाटतं की या रस्त्यावरून जड वाहनांची देखील वाहतूक होते, रिक्षा देखील या ठिकाणून जातात, अनेक दुचाकी जातात, शाळकरी मुलं देखील सायकलवरती या ठिकाणी जातात. अपघात या ठिकाणी झालेले आहेत का? अपघाताची काही चिन्ह तुम्हाला दिसलीत का? आहेत की सर, परवाच इथं ॲक्सिडेंट झालेला आहे चौकामध्ये, पाठीमागं येऊन ठोकलेला आहे ब्रेक मारल्यामुळे क्रॉस साईडलाच. याचं कारण काय वाटतं की महापालिकेचे अधिकारी इथंपर्यंत येत नाहीत किंवा तुमच्या प्रभागातील नगरसेवक या ठिकाणचा विकास करू शकले नाहीत? हद्दवाढ भागासारखी परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे. महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो कुठं काही ठिकाणी कामं झालेली आहेत, परंतु हद्दवाढ भागासारखी या ठिकाणी परिस्थिती आहे. काय म्हणणं आहे तुमचं प्रशासनाला की या ठिकाणी जर एखाद्या रस्त्यामध्ये एखादा अपघात घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेईल असं तुम्हाला वाटतं? त्यांनी सरळच सांगते सर, हे आमच्या हद्दीत नाही, हे आमच्या हद्दीत नाही. नगरसेवककडे गेलं तर हा म्हणतो की माझ्या हद्दीत नाही आहे, तिकडच्या हद्दीत आहे. तिकडं गेलं तर त्यांनी सांगते ते आमच्या हद्दीत नाही आहे. असं जवळपास माझ्या अंदाजाने 12-13 वर्ष झाला हा रोड असाच आहे. संबंधित अर्थ लक्षात घेता मागच्या 10-12 वर्षापासून सोलापूर शहरामधील या ठिकाणी मुळेगाव क्रॉस शेजारील हा रस्ता आपण या ठिकाणी पाहू शकतो की जड वाहतूक देखील या ठिकाणी होती आहे. शाळकरी मुलं या ठिकाणी शाळेला जातात, रिक्षा चालक या ठिकाणाहून जातात. 40,000हून एक मोठी लोकसंख्या या प्रभागामध्ये या ठिकाणी ये जा करत असते, परंतु महापालिका प्रशासन असेल आणि अन्य प्रशासनाचं लक्ष कुठंतरी दुर्लक्ष या ठिकाणी होतं आहे. आपण नाही आहे, त्यामुळं पाणी काय होतं इथंच थांबत आहे आणि हे लोक फक्त हे बघा, आता बघा तिथं समोर फक्त भर टाकत आहेत, तात्पुरतं त्याचं निवारण करत आहेत. परत थोडं लोड गाड्या इथं जास्त आहेत, ते गेले की परत तिथं खड्डा तसंच राहत आहे. असं करून आता त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी जवळजवळ 15-20 गाड्या त्यांनी टाकल्या, 1-1, 2-2. आता इथंपर्यंत सगळं पाणी आलेलं आहे. म्हणजे याचा मुख्य अर्थ असा आहे की महापालिकेचं दुर्लक्ष आपल्याकडे होतं असं तुम्हाला वाटतं? महापालिकेचे नगरसेवक, आमदार किंवा महापालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते कुणाचंच लक्ष या ठिकाणी नाही आहे. कोणाच्या इथं काही लक्ष देत नाही. हे असं बेवारीस असल्यावानी आहे ही रोड सगळी. इथं लय लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. इथं शेतकरी शेतमाल घेऊन सुद्धा रात्री येतात, रात्री येतात. त्यांना खड्ड्याचा अचानक अंदाज येत नाही, त्यामुळे शेतकरी लोक पडलेले आहेत, त्यांच्या मालाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. किती तर रिक्षावाले अडकलेले आहेत, 2 व्हीलरवाले स्लिप होऊन गाड्या पडलेल्या आहेत. लहान मुलं शाळेला जात असतात, त्यांना घेऊन सुद्धा पडलेले आहेत पालक लोक. महापालिका आयुक्तांकडे तुम्ही या प्रश्नांची तक्रार कधी केलेली आहे का? पंप चालक म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून महापालिकाच्या आयुक्तांकडे आपण याची तक्रार केली आहे का? महापालिका आयुक्ताकडे नाही, पण संबंधित अधिकाऱ्याकडे वगैरे केलेली आहे आपण ह्याची. ते अधिकारी ते आता कसं आहे, तात्पुरत्या स्वरूपात भार आणून टाकतात, झालं म्हणून सांगतात लेवल, परत दुसऱ्या दिवशी पाऊस आला की परत तेच परिस्थिती आहे. ह्याचं पूर्ण व्यवस्थित काम केलं पाहिजे. ह्याही जे पाणी जातं हे थांबतं, ह्याला व्यवस्थित ह्याची विल्हेवाट लावली पाहिजे, तेव्हाच कुठं ह्या रस्त्याचं काम होणार आहे. असं आहे बघा, आता तात्पुरत्या स्वरूपात यांनी आता इथं येऊन भार टाकली. आता इथं लोड गाड्याची येणं जाणं जास्त आहे. आता एक पाऊस पडला की हे पूर्ण परत आहे तशीच परिस्थिती राहणार इथं. तर महापालिका प्रशासन म्हणतं की सोलापूर शहराचा विकास झालेला आहे, रेल्वे स्टेशनचं या ठिकाणी सुंदरीकरण झालेलं आहे, हरिभाई देवकरांसारख्या शाळेच्या समोरचा ब्रिज ओव्हरवेचा ब्रिज त्या ठिकाणी तयार केलेला आहे, परंतु हद्दवाढ भागामध्ये येणाऱ्या अडीअडचणी या पाहून दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्हाला वाटतं का ही खरंच स्मार्ट सिटी आहे का? एक 25% सिटी सुधारला तर पूर्ण सिटी सुधारला असं होत नाही. तरी आपली सोलापूर हे खड्ड्याचंच शहर आहे. अजूनपर्यंत ते त्याच हिशोबाने नावाजलेलं राहील. ते स्मार्ट सिटी असं आपण म्हणू शकत नाही त्याला अजून. धन्यवाद. आपण पाहू शकताय की नागरिकांच्या अडीअडचणी या ठिकाणी अशा आहेत. आपण पाहू शकताय की महाराष्ट्र लोकराज्य न्यूजचा या ठिकाणी इम्पॅक्ट न्यूजचा आपण या ठिकाणी पाहू शकताय. तात्काळ या ठिकाणी न्यूज लावता क्षणी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी मुरुम टाकण्यात येत आहे, मलबा या ठिकाणी टाकण्यात येत आहे आणि कुठंतरी याकडे दुर्लक्ष होतंय. आपण या ठिकाणी शाळकरी मुलांना विचारूया की त्यांना काय अडीअडचणी येत आहेत. आपण या ठिकाणी जाणून घेऊया. किती खडतर प्रवास करून या ठिकाणी मुलांना रोज दैनंदिन या ठिकाणी शाळेला जावं लागतंय. आपण या शाळकरी मुलांना विचारूयात
बाळा मला तुझं नाव सांग बाळा. जैद इम्तियाज मन्यार, कोणत्या शाळेत शिकतोस बाळा तू? राष्ट्रमाता इंदिरा. राष्ट्रमाता जिजाऊ शाळा, बरोबर. काय म्हणणं आहे तुझं? हे पाऊस पडलाय, तुला रस्त्याने जाताना अनेक अडचणी येतात, भीती वाटते गाडी अंगावून जाईल? वाढतंय भी. त्यांना सांगितलं का मला रोज शाळेला येताना सर खड्ड्यातून यावं लागतं, घाण पाण्यातून मला शाळेला यावं लागतं, असं तू कधी सरांना सांगितलंय का? नाही अजून, उद्या सांगतो. तू पेपर वाचतो बाळा? पेपरमध्ये तू वाचतं का स्मार्ट सिटी सोलापूर म्हणतात? तुला वाटतं का आपलं सोलापूर शहर स्मार्ट सिटी असं वाटतं का? नाही. मग कधी होईल स्मार्ट सिटी? या ठिकाणी चांगला रस्ता, बरोबर, चांगला रस्ता, चांगलं प्यायला पाणी, सगळ्यांच्या हाताला रोजगार या ठिकाणी मिळाला तरच स्मार्ट सिटी होईल, बरोबर. मग तू काय सांगशील की रस्ता करा म्हणून सांगशील महापालिकेला? रस्ता लवकरचं लवकर चांगलं करावं आणि आपलं सोलापूर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. फार सुंदर असा संदेश या ठिकाणी शाळकरी मुलांनी दिला आहे की स्वच्छ आणि सुंदर शहर या ठिकाणी झालं पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, वाटा चांगल्या झाल्या पाहिजेत, तेथूनच आपल्या या भारताचं भविष्य घडू शकतं. आपलं शहर स्वच्छ, शहर सुंदर झालं, रस्ते चांगले झाले तरच विकास होऊ शकतो आणि कुठेतरी भारत पुढे जाऊ शकतो. या ठिकाणी आपले दुसरे मित्र आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. तुम्ही सातत्याने या रस्त्यावरून जाता, हे पडलेलं पावसाचं पाणी आहे, तुम्हाला काय अडचण करतं? लई साहेब, लई अडचण होत आहे. आमचं घर इथं संगमनगरमध्ये आहे, आम्हाला मार्केटमध्ये दररोज येणं जाणं ह्या रोडवरचं आहे. कितीदा आम्ही सांगितलं, रोडांनी नगरसेवकला सांगितलं, महानगरपालिकेच्या स्टाफला सांगितलं, तिकडचे रोडचं काम करून घ्या. तिने काय काळजी घेत नाही. उगा हो करते म्हणजे पुढे ढकलते. तर मला महापालिकेच्या आयुक्तांचं तर म्हणणं आहे की सोलापूर शहरामध्ये फक्त 3,000 खड्डे आहेत. तुम्हाला काय वाटतं? 3,000 खड्डे? 3,000 नाही, 3 लाख खड्डे आहेत. आपलं तर 3 लाख खड्डे पडतात. इथं तुम्ही मापा कमी. अशा या सिटीला आपण स्मार्ट सिटी म्हणायचं? स्मार्ट सिटी आता झाली नाही, स्मार्ट सिटी नाही आहे. सध्याला लई परिस्थिती अवघड आहे. पावसामुळे आमचा हाल लई बेकार झाला आहे. तुम्ही बघू शकता की लहान मुलं, रिक्षा, बाईक, सायकल आणि म्हातारे माणसं कसं येऊ लागलं, कशी तकलीफ चालली आहे त्यांची. जरा तुम्ही त्यांना दाखवा. आमची अशी कडकणीची विनंती आहे की महापालिकेने आणि प्रशासनाला तुम्ही दाखवा की कसली परिस्थिती संगमनगरमध्ये आहे. हे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. जरा अनेक नागरिकांच्या समस्या या ठिकाणी पाहू शकताय. रिक्षा चालक चालत्या गाडीमधून देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतायत. आपण या ठिकाणी या नागरिकांना विचारूया की सातत्यानं तुम्हाला काय अडचणी येतात या खड्ड्यांमुळे? या खड्ड्यांमुळे आमचे किती वेळ तर पाटे तुटलेत. पाणी भरलेलं असल्यामुळं तर दगडं दिसत नाहीत ना, काहीच नाही. आणि तिथं ड्रेनेजचं पाईप गाठलं आहे त्यांनी, ते पाईपाला एवढा खड्डा पडला आहे त्यात टायरसुद्धा अडकतात. या ठिकाणी वाहन चालकांचं म्हणणं आहे की सातत्याने या खड्ड्यांमुळे त्यांच्या गाडीचं देखील नुकसान होतं, शरीराची देखील हानी होते. पाठीचं दुखणं असेल, मणक्याचं दुखणं आणि कमरेचं दुखणं या ठिकाणी त्यांना सातत्यानं जाणवतंय. महापालिका प्रशासनाला कळकळीची विनंती करतायत नागरिक की या ठिकाणी तात्काळ या रस्त्याचं काम मार्गी लागलं पाहिजे आणि त्यांना या समस्येमधून